नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान प्रकरण 4 आहे करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, धारा, विद्युत आणि चुंबकत्व. या प्रकरणामधील काही भाग पार्ट 1 मध्ये पाहिलेला आहे. त्यामध्ये करंट, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक सेल, ड्राय सेल, लेड ॲसिड सेल, निकेल कॅडमियम सेल, इलेक्ट्रिक सर्किट, विद्युत परिपथ एवढा भाग आपण भाग 1 मध्ये पार्ट 1 मध्ये पाहिलेला आहे. आज आपण पुन्हा प्रकरण तेच आहे करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. या प्रकरणामधला राहिलेला जो काही भाग आहे तो भाग पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये कनेक्टिंग सेल, गटांची जोडणी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, धारा, विद्युतचे चुंबकीय परिणाम, ॲक्टिव्हिटी, इलेक्ट्रोमॅग्नेट, विद्युत चुंबक आणि इलेक्ट्रिक बेल, विद्युत घंटा हा भाग आपण पाहणार आहोत. त्यामधला पहिला भाग आहे कनेक्टिंग सेल, गटांची जोडणी. यू हॅव टू गिव्ह 2 डायग्राम, connecting cell, diagram A and diagram B. First, you must have seen more than one electric cell connecting in an electrical circuit. See the figure A. In the transistor radio, 2 or 3 dry cells are seen to be connected in series. The purpose of doing this is to obtain more potential difference than that of the single cell. Therefore, it is possible to obtain higher current if the cells are connected as shown in figure B. The connecting of cell is known as a battery. विद्युत परिपथामध्ये काही वेळा एकापेक्षा अधिक घट जोडलेले आपण पाहतो. ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये 2 ते 3 कोरडे घट एकसर जोडणीने जोडलेले असतात, एका पाठीमागून एक. असे करण्याचा उद्देश एका घटाच्या विभवांतरापेक्षा अधिक विभवांतर मिळवणे हा असतो. त्यामुळे अधिक विद्युत प्रवाह मिळवता येतो. आकृती बी मध्ये विद्युत घटाची जोडणी जोडल्यास त्यास घटांची बॅटरी असे म्हणतात. ह्या एकसर जोडणीत एका घटाचे धन टोक दुसऱ्या ऋण टोकाला व दुसऱ्याचे घन टोक तिसऱ्याच्या ऋण टोकाला जोडलेले असतात. त्यामुळे जर प्रत्येक घटाचे विभवांतर 1 व्होल्ट असेल तर 3 घटांचे एकूण विभवांतर 3 व्होल्ट होते. इन दिस सिरीज कनेक्शन, the positive terminals of one cell is connected to the negative terminal of second cell and the positive terminal of the second cell is connected to the negative terminals of the third one. Therefore, if each cell has a potential difference of 1 volt, the total potential difference of 3 cells will be 3 volt. Now we have to see last time types of cell. In this type of cell, you have to see dry cell, lead acid cell, nickel cadmium cell. These are the different types of cell, but you have to use some cell in our house. There is a first we have to see used in radio, water heater, etc. Second cell used in a clock, torcher, etc. Third one is a small cell used in a remote, and last one is the used in wrist watches, toys, calculator, etc. These are the cell we have to see everywhere. Then
मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम. जर एखाद्या वाहनामधून विद्युतधारा वाहत असेल वाहकामधून, तर त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या संदर्भामधली माहिती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला काही ॲक्टिव्हिटी कृती सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली कृती आपल्याला दिलेली आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ॲक्टिव्हिटी 1, टेक अ इनसाइड अ ट्राय ऑन an used up match box. Place a small magnetic needle inside the try. Now take a long connecting wire and wind it around the try. Complete the electric circuit by connecting in this figure as you have to shown 4.6. This wire, electric cell, plug key and a bulb. एखाद्या टाकाऊ काड्या पेटीसारख्या डबीच्या आतील ट्रे घ्या. त्यात लहानशी चुंबक सूची ठेवा. आता जोडणीची लांब तार घेऊन ती ट्रे भोवती गुंडाळा. विद्युत घट, प्लग, कळ ही तार व बल्ब जोडून परिपथ पूर्ण करा. मार्क द पोझिशन ऑफ द मॅग्नेटिक निडल. टेक अ बार मॅग्नेट नियर टू द मॅग्नेटिक निडल. What do you observe? Keep looking at the needle and close the plug key. The bulb will lighting up and you will realize that the current has started flowing. Does the magnetic needle changes its position? Now open the plug key. Does the magnetic needle come back to the original position? What will you conclude from this experiment? आता चुंबक सूचीची स्थिती पहा. एक चुंबक पट्टी घेऊन ती चुंबक सूची जवळ न्या. काय आढळते? चुंबक सूचीकडे नजर ठेवून परिपथाची कळ दाबा. बल्ब प्रकाशमान होईल, म्हणजेच विद्युत प्रवाह चालू झाला हे लक्षात येईल. चुंबक सूची दिशा बदलते का? आता कळ खुली करा. चुंबक सूची पुन्हा मूळ दिशेत स्थिरावते का? या प्रयोगावरून काय निष्कर्ष निघेल? तर यावरून आपण सांगू शकतो, व्हेन द इलेक्ट्रिक करंट flows through a wire, then the magnetic effects are produced. That is why the magnetic needle point are slides. Then you know that a magnetic needle is indeed a magnet. You have seen that the magnetic needle changes its direction when a bar magnet is taken near the magnetic needle. Also, you have observed that the magnetic needle changes its direction when a current starts flowing in the circuit. This means that magnetic field is created when an electric current flows in a wire. Hans Christian Ørsted made this observation first. Briefly, we can say that when an electric current passes through a wire, a magnetic field is produced around that wire. चुंबक सूची म्हणजे एक लहानसा चुंबक असतो हे आपल्याला माहीत आहे. चुंबक पट्टी चुंबक सूची जवळ नेल्यावर चुंबकाची दिशा बदलते हे आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर परिपथ विद्युत प्रवाह चालू केल्यासही चुंबक सूची दिशा बदलते ही आपण निरीक्षण केले आहे. म्हणजेच तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड या वैज्ञानिकाने असे निरीक्षण प्रथम नोंदवले. थोडक्यात असे म्हणता येईल की एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. तर हा एक प्रयोगावरून आपण ही माहिती सांगू शकतो. दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट. जर एखाद्या वाहकामधून विद्युतधारा वाहत असेल तर त्यामध्ये चुंबकत्व तयार होतं. या संदर्भामधली आपल्याला सेकंड ॲक्टिव्हिटी, दुसरी ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. टेक अ मीटर लॉंग फ्लेक्झिबल कॉपर वायर हॅव्हिंग अ रेजिस्टिव्ह coating and wind tightly on a long iron screw.
Connect the two ends of the wire in a circuit as shown in figure 4.7. Also connect one electric cell and plug key in the circuit. Keep 2 to 4 iron pins small nails near the screw. Now start the current in the circuit by plugging the key. It will be noticed that the pins have struck to the tips of the screw. Will the pins continue to strike when the plug key is open? आकृतीमध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे एखादा मीटरभर विद्युतरोधी आवरण असलेली तांब्याची लवचिक तार घेऊन एका लांब स्क्रूवर कसून गुंडाळा. तारेची दोन टोके आकृतीत दाखवल्याप्रमाणे परिपथामध्ये जोडा. परिपथात विद्युत घट व कळही जोडा. स्क्रूच्या जवळ 2 ते 4 लोखंडी टाचण्या ठेवा. आता कळ बंद करून परिपथातून विद्युत प्रवाह सुरू करा. टाचण्या स्क्रूच्या टोकाला चिटकलेल्या दिसतील. कळ खुली करताच टाचण्या चिटकलेल्या स्थितीतच राहतील का? नाही. जर आपण परत स्विच बंद केला तर त्यामध्ये असलेलं मॅग्नेट पुन्हा नाहीसं होतं आणि त्या स्क्रूला ज्या टाचण्या आकर्षित झाल्या चिटकलेल्या आहेत ते पुन्हा निघून जातात. When the electric current flows in the wire, magnetism is produced in the coil around the screw, and because of that the screw also attains magnetism. As soon as the current is stopped, the magnetism vanishes. The system of coil and the screw is called an electromagnet. You have seen various uses of the electromagnet in this 6th standard. Electromagnets are used to produce strong magnetic field useful in scientific research. तारेतून ज्यावेळेस विद्युत प्रवाह त्या ठिकाणी वाहताना स्क्रूभोवती तारेच्या कुंतलात चुंबकत्व निर्माण होते व त्यामुळे स्क्रूलाही चुंबकत्व प्राप्त होते. विद्युत प्रवाह बंद होता ते नाहीसे होते. कुंतल व स्क्रू ह्या संहितेस विद्युत चुंबक म्हणतात. विद्युत चुंबकाचे काही उपयोग आपण मागील येथे पाहिलेत. विज्ञान संशोधनात उपयोगी तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठीही विद्युत चुंबक वापरले जाते. पहा या ठिकाणी एक आपण चुंबक सूची तिच्या भोवती एक तांब्याच्या तारेचं वेटोळे हे केलेत आणि त्याला एक विद्युत घट जोडल्यानंतर ज्यावेळेस त्या विद्युत घटामधून विद्युत प्रवाह वाहतो त्यावेळेस त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक चुंबकत्व तयार होतं मॅग्नेट आणि त्या मॅग्नेटमुळे ही जी काही चुंबक सूची आहे त्या चुंबक सूचीचं विचलन होताना आपण पाहतो. चुंबक सूचीचं विचलन होताना आपल्याला ती पाहायला मिळते. मग हे चुंबक सूचीचं विचलन कशामुळे होतं की ज्या वेळेस त्या तारेमधून विद्युत धारा वाहते त्यावेळेस त्या तारेभोवती चुंबकत्व तयार होतं त्यामुळे ते विचलन आपल्याला दिसून येतं, हालचाल दिसते. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट यावर आधारित आणखी एक आपण ॲपरेटस उपकरण पाहणार आहोत की ज्या उपकरणाचं नाव आहे इलेक्ट्रिक बेल, डोअर बेल असंही आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, विद्युत घंटा. साधारणपणे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आपण ही इलेक्ट्रिक बेल, डोअर बेल त्या ठिकाणी बसवतो. त्यावरती प्लॅस्टिकचं आवरण असतं, बॉक्समध्ये ती बसवलेली असते. मात्र प्रत्यक्षात तिचं कार्य कसं चालतं, तिची रचना कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीनं असते तर या कन्स्ट्रक्शन रचनेच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी डायग्रॅम दिलेली आहे आणि या डायग्रॅम बरोबरच
तिचं फंक्शन वर्किंग कसं चालतं हे सुद्धा आपल्याला या भागामध्ये पाहायचं आहे. मेनी ऑफ यू मस्ट हॅव सीन द सिम्पल इलेक्ट्रिक डोअर बेल. ओपन such a bell which is out of order. You have to see a figure, a bell with the outer covering removed. We see that there is an electromagnet inside. जर दारावरची साधी विद्युत घंटा अनेकांनी पाहिलेली आहे. एखादी बंद पडलेली अशी घंटा आपण खोलून जर पाहिली तर विद्युत घंटेचे बाह्य आवरण काढले तर आपल्याला काय दिसते? Let us understand the working of the bell. A copper wire is wound around an iron piece. This coil acts as an electromagnet. An iron strip along with the strikers is fitted near to the electromagnet. A contact screw is in touch with the strip. The electric current is connected as shown in the figure 4.8. तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करते. एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली असते. या पट्टीच्या संपर्क स्क्रू असतो. विद्युत परिपथ आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडलेला असतो. द करंट फ्लोज इन द सर्किट व्हेन स्क्रू इज इन कॉन्टॅक्ट विथ द स्ट्रीप अँड हेन्स द कॉईल बिकम्स अ मॅग्नेट अँड अट्रॅक्ट द आयर्न स्ट्रीप टुवर्ड्स इट. स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विद्युत चुंबकत्व होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो. Therefore, the striker hits the gong and the sound is created. त्यामुळे अशा स्थितीत घंटेवर टोला आदळून नाद होतो. However, at the same time, the contact screw loses the contact with the strip and the current in the circuit stop. अशा वेळेस संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो. In this situation, the electromagnet loses its magnetism and the iron strip moves back and come in contact with the contact screw. अशा स्थितीत विद्युत चुंबकत्वाचे चुंबकत्व नाहीसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिटकते. The electric current is then immediately restored and again the strikers hits the gong. By the above process, this action repeats itself and the bell rings. अशा स्थितीमध्ये लगेच पुन्हा विद्युत प्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते आणि घंटा खणानते. अशा पद्धतीनं आपण हा जो काही भाग आहे, प्रकरण आहे, अशा पद्धतीने आपण प्रकरण 4 करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, धारा, विद्युत आणि चुंबकत्व यामध्ये जे काही आपण भाग पाहिलेले आहेत की करंट, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक सेल, ड्राय सेल, लेड ॲसिड सेल, निकेल कॅडमियम सेल, इलेक्ट्रिक सर्किट, कनेक्टिंग सेल्स, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ॲक्टिव्हिटीज, इलेक्ट्रिक बेल. यामध्ये ड्राय सेल, you have to draw the diagram of dry cell, lead acid cell,
electric bell. These three diagram you have to drawn. Then last we have to solve this chapter exercise. तुम्हाला या प्रकरणावर दिलेली जी काही 5 ते 6 प्रश्न आहेत की 5 ते 6 प्रश्न व्यवस्थित सोडवा. काही शंका अडचण असेल तर पुन्हा विचारा, त्या संदर्भामधली माहिती तुम्हाला सांगितली जाईल.